अच्छा, या ट्रॉमा केअर युनिट 2 च्या निमित्ताने आपली काय भूमिका असणार? इथे ट्रॉमा केअर सेंटर 2009 ला मंजूर केलं होतं. त्याच्यानंतर मध्ये 2014 ला काही मुवमेंट झाली नाही आणि मग शेवटी आपण याच्यासाठी लागणारा निधी मंजूर केलाय. आता सेकंड फेज साठी आपण त्याला मंजुरी केली आहे आणि ते काम चालू होणार आहे. ट्रॉमा केअर सेंटरची आता हायवे वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाण थोडंसं वाढत आहे. त्या लोकांना इथल्या इथं अहमदपूरमध्ये उपचार व्हावा या ट्रॉमा केअर सेंटरच्या पाठीमागची भूमिका आहे. याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे 100 बेडचा ते देखील आता अंतिम टप्प्यात आहे आणि म्हणजे त्याच्यानंतर आपल्या अहमदपूरचं रुग्णालय हे 120 बेडचं होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. एवढ्यावरच आपण थांबलो नाही तर किनगावला देखील आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं हा एक भाग झाला. त्याच्यानंतर तिथे फंड देणं डॉक्टर स्टॉप दिलं की त्याच्यानंतर ते फुलफुल येते. आपण रोकडा वर्गाला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलंय, त्याला निधी आणलाय, त्याचं काम चालू आहे. त्याचंही 2-3 दिवसामध्ये उद्घाटन आम्ही ठेवलं होतं आणि आता खंडाळीचं या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांची सही झाली आहे. 2 दिवसामध्ये ते GR निघणार आहे. आरोग्यासाठी या अहमदपूर तालुक्याला जे काही करता येत आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही केलंय. आरोग्याची चांगली सेवा भेटावी या भूमिकेतून आम्ही आणि विशेष करून या खात्याचे मंत्री तानाजी सावंत साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, दादा असतील, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, या तालुक्याचा आमदार आणि जनतेच्या वतीनं या प्रशासनाचं मंत्र्यांचं मी आभार मानतो. माझ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना खूप खूप मदत झाली. चाकूरलाही ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केलंय, तिथेही काही निधी आणलाय आणि त्याच्याही कामाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना या योजनेमधून लाभ व्हावा याच्यासाठी आपलं शासन या ठिकाणी मदत करत असते आणि ते करायचं काम आम्ही केलंय. मतदारसंघातल्या आरोग्य सेवांच्या बाबतीमध्ये आपण कायम आग्रही राहिलेल्या, परंतु अहमदपूरच्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये आता नव्यानं रुजू झालेले अधीक्षक अगदी वेळेवर येत नाहीत किंवा कधी कधी त्यांची म्हणण्यापेक्षा जास्त वेळा अनुपस्थिती असा नागरिकांचा सवाला प्रश्न आहे. त्याचबरोबरीने इथं असलेले यांच्या अनुपस्थितीमुळे काही कर्मचारी सुद्धा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरती दबाव आणतानाच काही चित्र पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये आजच्या दिवशी जर बघितलं तर इथं असलेले मेडिकल ऑफिसर पवार 11:30 वाजता माझा टायमिंग असताना 11:30 वाजता हॉस्पिटलला आले आणि त्यांची काही दाब दबावाची भूमिका असते. अशा सुद्धा कर्मचाऱ्यांच्या आणि रुग्णांच्या सुद्धा तक्रारी. तर या संदर्भाने लोकप्रतिनिधी म्हणून आपली काय भूमिका असणार? माझी लोकप्रतिनिधी म्हणून माझं हेच म्हणणं आहे, इथे जे अधिकारी सगळ्या क्षेत्रातले आलेले आहेत त्यांनी आपल्या तालुक्याचं देणं लागतं आणि ते आपल्या तालुक्यातलेच आहेत. त्यांची आणि माझी जबाबदारी आहे की लोकांना जास्तीत जास्त सेवा देणं. ते जसं काही झालं असलं तर मी तपासून बघतो आणि मग याच्या पुढे खबरदारी घ्यायला होतं की तसं होऊ देऊ नका, जास्तीत जास्त वेळ द्या, कर्मचाऱ्यालाही विश्वासात घेऊन वागा. दबावाखाली कोणी काम करत असेल तर मग मी त्याची जबाबदारी घेतो. कुणीही दबावाखाली वागायचं काही कारण नाही. एखादा वरिष्ठ अधिकारी चांगलं काम करायसाठी जर बोलत असेल तर तो दबाव कसं म्हणता येईल आपल्याला. म्हणून काम करा, वेळेवर या म्हणणं हे काही दबाव नाही, ते त्यांचे एक सूचना आहेत असं समजतो. दररोज 700, 800 ते 1000पर्यंत कधी कधी ओपीडी असतात. त्या नियमानं मनुष्यबळ इथं कमी आहे, डॉक्टरची संख्या कमी आहे. बरोबर. तर त्याच्या संदर्भामध्ये शासनाकडे आम्ही मागणी केली आहे. याच क्षेत्रातली नाही, जे काही आपले तहसील असेल, आरोग्य असेल, अॅनिमल हजबंड्री असेल किंवा इरिगेशन असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाची कमतरता आहे. मी सभागृहात देखील या गोष्टीला न्याय मागितलाय, न्याय द्यायचा शासन प्रयत्न करतायत आणि जशी जशी भरती होईल तशी तशी आपण या ठिकाणी बाकीचे राहिलेले टेक्निशियन असतील, कर्मचारी असतील ते आणून देण्याची जबाबदारी माझी आहे.